गुड मॉर्निंग स्टुडंट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समधला आपण आज नेक्स्ट पॉईंट बघतो आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. बघा, फर्स्ट जी स्टेप आहे ती आहे मेगास्पोरेंजेनेसिस. तर यामध्ये काय होतं, द प्रोसेस बाय विच डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल ऑफ न्यूक्लियस अंडरगोज मिओसिस टू फॉर्म अ ट्रेड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर इज नोन ॲज मेगास्पोरेंजेनेसिस. तर या प्रोसेसमध्ये डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल जी आहे न्यूक्लियसमधली ही हॅप्लॉइड फॉर्ममध्ये कन्वर्ट होते विथ द हेल्प ऑफ मिओसिस. आणि याच प्रोसिजरला तुम्ही काय म्हणायचं आहे, मेगास्पोरेंजेनेसिस. परत एकदा बघा, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल इट इज कन्वर्टेड इंटू हॅप्लॉइड मेगास्पोर विथ द हेल्प ऑफ मिओसिस. दिस प्रोसिजर इज नोन ॲज मेगास्पोरेंजेनेसिस. विथ द हेल्प ऑफ डायग्राम बघा, इट इज ओव्ह्यूल. ओव्ह्यूलमधला सेंटर पॉईंट असतो न्यूक्लियस. या न्यूक्लियसमध्ये कोण असतो, मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड इन नेचर. आता या डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, हॅप्लॉइड डॉटर सेलमध्ये होणार आहे. ठीक आहे. इथं 2 वेळा मिओसिस होतं. त्या 2 मिओसिसच्या प्रक्रियेनंतर 4 डॉटर सेल तयार होतात विच इज हॅप्लॉइड इन नेचर. So diploid mother cell converted into haploid daughter cell, and this procedure is known as megasporengenesis. Okay, next step बघा, diploid megaspore mother cell undergoes meiosis to form linear thread consisting 4 haploid megaspore which is at generally chalizial end. The outer 3 are degenerate. ठीक आहे. या एका डिप्लॉइड मदर सेलपासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार झाल्या. त्यापैकी एक सेल जे आहे ते नंतरचे फंक्शन परफॉर्म करते आणि बाकीच्या 3 सेल ज्या आहेत त्या काय होतात, डिजनरेट होतात. ठीक आहे. नेक्स्ट, हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ फर्टाइल मेगास्पोर अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन अँड प्रोड्यूस 8 न्यूक्लियाय. ऑफ दिस फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लियाय. In the meantime, smaller vacuoles of the megaspore fuse to form large one, and 2 daughter nuclei are pushed towards opposite pole. बघा काय होतं, इथे 4 हॅप्लॉइड डॉटर सेल आहेत, त्यापैकी 3 डिजनरेट झाल्या आणि एक सेल काय करते, ऑदर फंक्शन परफॉर्म करते. आता इथं जी एक सेल आहे त्याचं काय होतं, मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं. फर्स्ट ऑफ ऑल, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस, 2चे 4 आणि 4चे 8 न्यूक्लियस होतात. ठीक आहे. आत्तापर्यंत मिओसिस होत होतं कुठंपर्यंत, तर डॉटर सेल परफॉर्म होऊपर्यंत. आणि त्यानंतर ज्यावेळेला 3 सेल डिजनरेट होतात आणि एक डॉटर सेल अदर सेल परफॉर्म करायला सुरुवात करते, त्यावेळेला काय होणार आहे, मायटॉसिस टाईपचं सेल डिव्हिजन होणार. आणि त्यानंतर एका न्यूक्लियसचे 8 न्यूक्लियस जनरेट होतात. हे जनरेशन होत असताना मध्ये जो पार्ट आहे तो व्हॅक्यूलमध्ये कन्वर्ट होत राहतो. जशा जशा 8 सेल तयार होत जातील तसं काय होणार आहे, सेल एनलार्ज होत राहणार आहे आणि मध्ये व्हॅक्यूलचा जो काही साईज आहे तो सुद्धा काय होणार आहे, तर मोठा होत जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, बोथ ऑफ दीज न्यूक्लियाय अंडरगो 2 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन रिझल्ट फॉर्मेशन ऑफ 4 न्यूक्लियाय. This leads to formation of 8 nuclei. Next one, embryo sac enlargement is there. And the last one, the meantime, 1 nucleus from each pole called polar nucleus move towards center of the embryo sac and fuse to form secondary nucleus. बघा, इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा इथं काय झालं, एक जी डॉटर सेल होती त्याचं मायटॉसिस झालं, 2 त्याच्यानंतर न्यूक्लियस तयार झाले, 2चे 4 आणि 4चे 8 न्यूक्लियस तयार झाले. मध्ये व्हॅक्यूल आहे. ठीक आहे. आता काय होतं, तर 3 सेल ज्या आहेत त्या चलायझल एंडला जातात, राहिलेल्या 3 सेल कुठे जातात, मायक्रोपिलर एंडला जातात. आणि त्यानंतर मधल्या ह्या 2 सेल ज्या आहेत ह्या 2 सेल काय होतात, मध्ये येतात व्हॅक्यूलमध्ये आणि त्या एकमेकांना फ्यूज होतात. ठीक आहे. आता हे फ्यूज झालेले जे आहेत त्यांना काय म्हणायचं, सेंट्रल सेल. या दोघांना काय म्हणायचं, सेंट्रल सेल. आणि ह्या सेंट्रल सेल त्यानंतर सेकंडरी न्यूक्लियस तयार करतात. ठीक आहे. बघा परत एकदा सांगते, जी एक डॉटर सेल होती तिथून मायटॉसिस टाईपचं सेल डिव्हिजन सुरू होतं आणि त्यानंतर 2 सेलच्या 8 सेल होतात. ठीक आहे. 8 सेल झाल्यानंतर
3 सेल अँटीपोडल एंडला आणि 3 सेल चलायझल एंडला निघून जातात आणि त्याच्यानंतर मध्ये जो व्हॅक्यूल असतो तिथे 2 सेल येतात. ठीक आहे, त्या एकमेकांबरोबर फ्यूज होतात आणि तिथे सेकंडरी न्यूक्लियस जनरेट करतात. बघा इथे तुम्हाला दाखवले बघा, चलायझल एंडला अँटीपोडल सेल आहेत आणि त्याच्यानंतर मायक्रोपिलर एंडला इथं 3 सेल आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मध्ये जो आहे सेंट्रल सेल, हा सेंट्रल सेल कशामध्ये कन्वर्ट होतो तर सेकंडरी न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होतो. आता आपण जी बघतो ती टेक्स्टबुकमधली डायग्रॅम आहे. बघा इथे एक डिप्लॉइड मदर सेल आहे, MMC आहे, आणि ही MMC सेल फर्स्ट ऑफ ऑल हॅप्लॉइड डिवाइड होते मिओसिसली आणि एका MMCचं कन्वर्जन हॅप्लॉइड 4 डॉटर सेलमध्ये होतं. त्यापैकी 3 डिजनरेट होतात आणि फक्त एक सेल अदर फंक्शन परफॉर्म करते. त्याच्यानंतर या एका सेलचं कन्वर्जन 2चं 4, 4चं 8मध्ये होतं विथ द हेल्प ऑफ मायटॉसिस. ह्या स्टेपपर्यंत मिओसिस होतं आणि इथून पुढे काय होतं, मायटॉसिस होतं. आता हे 8 सेल झाल्यानंतर 3 सेल ज्या आहेत या चलायझल एंडला निघून जातात. 3 सेल ज्या आहेत या कुठे जातात तर मायक्रोपिलर एंडला येतात आणि राहिलेल्या 2 ज्या सेल आहेत त्या एकमेकांबरोबर फ्यूज होतात. ठीक आहे, आता इथं किती सेल आहेत तर 7 सेल आहेत, वरच्या 3, खालच्या 3 आणि मधली 1. पण मधली सेल जी आहे ती कशी आहे, डिप्लॉइड न्यूक्लिएटेड आहे, त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत. सो या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये किंवा फिमेल गॅमेटोफाईटमध्ये किती सेल आणि किती न्यूक्लियस असतात तर 7 सेल असतात आणि 8 न्यूक्लियस असतात. वरच्या 3 अँटीपोडल सेल, खालच्या 3 एग ॲपॅरेटस. त्यामध्ये एक सेल जी आहे ती एक सेल असते आणि ती बरोबर मध्ये असते आणि राहिलेल्या जो 2 गार्ड सेल असतात त्यांना आपण सेनेग्रेट्स असं म्हणतो. ठीक आहे, सो एकंदरीत फक्त हा पॉईंट लक्षात ठेवायचा व्यवस्थित. तर 7 सेल असतात आणि 8 न्यूक्लियस असतात फिमेल गॅमेटोफाईटमध्ये. ठीक आहे, थँक्यू.